नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या असणारी कापसाची भाव पातळी, भविष्यात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता व या सर्वांच्या अंती कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, जर आपण आजच्या कंडिशनला देशातील कापसाची बाजारभाव पातळी बघितली ती 6,800 ते 7,200 दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव 68 सेंटच्या आसपास आहे। आंतरराष्ट्रीय बाजारभाव देशातील कापूस बाजारभाव यांची तुलनात्मक आपण जर अभ्यास केला तर देशातील बाजारभावापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस बाजारभाव या ठिकाणी 1,500 रुपयांनी स्वस्त आहेत। जिथे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची बाजारभाव पातळी 5,500 आहे, तिथे देशात ही 7,000च्या आसपास आहे। आणि जर बाहेरील देशातून आयात केलेला कापूस आयात शुल्कासह पकडला तर 6,500 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी पडू शकतो। याचा जर एकंदर विचार केला तर आपल्या देशातील कापूस बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता अजिबात नाही। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा भविष्यात कापसाचे भाव वाढतील याची काही शक्यता नाही। जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर आपल्याला कापसाच्या भावात कसल्याही प्रकारच्या तेजीचे संकेत मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत आणि आलेली तेजी जरी पकडली तर ती काय हमी भावापर्यंत पोहोचण्याची सुद्धा सध्या शक्यता नाही। मग अशा परिस्थितीत आपल्याला पैशाची आवश्यकता, आपण जास्त काळ थांबू शकत नसाल तर मला वाटते 7,400 7,500च्या दरम्यान जो कापसाचा हमी भाव यावर कापसाची विक्री केली तर आपला फायदा होऊ शकतो। कारण भविष्यात कापसाचा भाव जरी त्या ठिकाणी 500-700 वाढला समजा तर तो हमी भावाच्या आसपासच पोहोचले, मग थांबण्यात काय मजा आहे। म्हणून कापूस विक्री करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे। तुम्ही CCIला कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।